नमस्कार. आज आपण बनवलेत शक्तिवर्धक, बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवणारे बदाम आणि नारळाचे लाडू. लाडू बनवण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतात. पटकन बनणारी रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम लागतात. हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी कुठलाही अनावश्यक खर्च करावा लागत नाही. घरामध्ये अवेलेबल असलेल्या वस्तूंमध्ये हे लाडू कसे बनवायचे ह्याची आपण रेसिपी बघू. तर एका कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलंय. साजूक तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी खोबऱ्याचा किस घालणार आहोत. घरीच खोबऱ्याचा किस करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. 2 मिनिटे खोबरं परतल्यानंतर अर्धी वाटी बदामाची पूड घातली आहे. कच्चे बदाम वापरलेत. बदाम स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतायचं आहे. त्यानंतर अर्धा कप मी मिल्क पावडर घातली आहे. मिल्क पावडरमुळे एक रिच फ्लेवर येतो. ही जी प्रोसेस आपण करतो ह्याची बर्फीसुद्धा आपण बनवू शकतो. तर 4 ते 5 मिनिटे छान परतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा वेलची पूड घालू. त्यानंतर साधारण 2 मिनिटे आपण ह्याला परतून घेऊ. यानंतर आपण 1 कप दूध घालू. दुधाचं प्रमाण जास्त झालं तर ह्याचे लाडू वळले जाणार नाहीत, त्यामुळे आपल्याला बर्फी सेट करावी लागेल. दूध घातल्यानंतर मोठ्या गॅसवर सतत हलवत ठेवायचं. 2च मिनिटांमध्ये हे मिश्रण घट्ट व्हायला सुरू होतं. तुम्ही बघू शकता मिश्रण हळूहळू रेड्यूस होतंय. ज्यावेळी बदाम आणि खोबऱ्याचं मिश्रण पॅन सोडू लागेल त्यावेळी गॅस फ्लेम लो करायची आहे आणि पूर्णपणे एक गोळा झाल्यानंतर आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे. बऱ्यापैकी मिश्रण थंड झालं आहे. यानंतर आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ. छोटे चपटे आकाराचे पेढे बनवले तरी पण चालतील, पण मी ह्याला लाडवाप्रमाणे शेप दिला आहे. याप्रमाणे आपण 8-10 लाडू छोटे छोटे बनवून घेऊ. तर हे बॉल्स आपले रेडी झालेले आहेत. यानंतर एका प्लेटमध्ये मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. हे जे आपण लाडू बनवलेत हे खोबऱ्याच्या किसामध्ये घोळवल्यामुळे त्याच्या चवीमध्ये अजून जास्त भर पडते. खोबरं वापरायचं नसेल तर आपण थोडीशी चिमूटभर दालचिनी पूडसुद्धा यावरून भुरभुरू शकतो. तर या पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेतले. येणाऱ्या रक्षाबंधनला आपल्या लाडक्या भावासाठी हे लाडू नक्की बनवून बघा. 15 मिनिटापेक्षा एकही मिनिट जास्त लागणार नाही आणि चवीला सुद्धा एकदम भारी लागतात. तर आजची आपली झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.